जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी बोलावलेल्या पहिल्याच बैठकीला अनुपस्थिती। माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस देण्याचे आदेश। सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या उपस्थितीत सर्व विभाग प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली। या बैठकीत मागील 4 वर्षांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला। शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, अर्थ व बांधकाम, समाज कल्याण आदी विभागांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला। या बैठकीस सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। मात्र माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप अनुपस्थित राहिल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली। त्यांच्या गैरहजेरीबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देशही देण्यात आले असल्याची माहिती उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी दिली। विभागाची आढावा बैठक अध्यक्ष श्री दीपकजी वैद्य साहेब, शिवसाहेब आणि माझ्या उपस्थितीत झाली। त्यांचा पूर्ण आढावा घेतला आणि त्यांना काय बांधकामाविषयी सूचना द्यायच्या त्या दिल्या, जेणेकरून जास्तीत जास्त काम व्यवस्थित बिना भ्रष्टाचाराचं व्हावं असं सांगितलं। बाकीचे राहिलेले खात्याचे आढावा 24 आणि 25 आणि 26 या 2 दिवशी द्यायला सांगितले प्रमुखांना। ते बाकीचे राहिलेल्या खात्याचा आढावा 25 आणि 26ला आम्हाला देतील। आणखीन काय महत्त्वाचा मी मुद्दा घेतला की ज्या धोकादायक इमारती शाळेच्या आहेत त्याचं ऑडिट लवकरात लवकर करा आणि त्या लवकरात लवकर पाळा। एखादा वर्ग कमी असेल तर तात्पुरतं पत्र्याच्या शेडमध्ये बसवा, पण जेणेकरून काय दुर्घटना घडू नये ह्याच्यासाठी आदेश दिला दोघांनी, अध्यक्षांनी मी। अगोदर काय होतं ह्याच्या अगोदर की बांधकाम आपलं PWDच्या एक्झिक्युटिव्हचं आपलं एक्झिक्युटिव्ह आदेश लागत होता, मग जिल्हा परिषद। पण आता नाही, तसं नाही। आता जिल्हा परिषदला नवीन जी निघाला की ते जिल्हा परिषदनंच ऑडिट करून ते पाडू शकतो आपण। हां, आणि हा चांगला आहे म्हणून त्यांनी सांगताना सांगितलं त्या पद्धतीचं सगळ्या जिल्ह्यात, आपल्या जिल्ह्यात जेवढ्या पण धोकादायक इमारत शाळेच्या इमारती आहेत त्या फर्स्ट प्रायोरिटीमध्ये पाडून घ्या म्हणून सांगितलं।